नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। नवरात्री उत्सव भारतातल्या सर्वात प्रिय आणि महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे। नवरात्रीत प्रत्येक दिवसासाठी विशेष रंग असतात, ज्यांचे महत्त्व धार्मिक आणि सांस्कृतिक दोन्ही दृष्टिकोनातून असते। तर नवरात्री 2024 चा पहिला रंग होता पिवळा, म्हणून मी आज असा लुक केला होता। पिवळा रंग आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे। तसेच पिवळा रंग आनंद, उत्साह, ऊर्जा, ज्ञान, समृद्धी, उष्णता आणि प्रकाश दर्शवतो। इथे माझे सासूबाई घटस्थापनेची तयारी करत आहेत। घटस्थापना ही नवरात्रीच्या सणाची आधारभूत प्रक्रिया आहे, जी भक्तांच्या मनात सकारात्मक भावना जागृत करते। घटस्थापना देवीच्या आराधनाची सुरुवात असते। यामुळे भक्तांच्या मनात श्रद्धा आणि भक्ती जागृत होते। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते। नवरात्री म्हणजे देवी दुर्गेची पूजा करण्याचा एक महत्त्वपूर्ण उत्सव। या काळात उपवास करण्याचे अनेक आध्यात्मिक आणि शारीरिक फायदे सुद्धा आहेत। घटस्थापनेमध्ये घट मांडला जातो, ज्यामध्ये पाण्याने भरलेला गडू ठेवलेला असतो आणि त्यावर त्या घटाच्या खाली माती ठेवून त्यामध्ये गहू, ज्वारी किंवा कडधान्य पेरली जातात। त्यानंतर देवीला फोटो ठेवून किंवा अशा प्रकारे नारळ वगैरे ठेवून त्याची प्रतिमा भक्त डोळ्यासमोर ठेवतात आणि देवीला अलंकारांनी सजवले जाते। देवीच्या अलंकारामुळे ती अधिक आकर्षक आणि दिव्य दिसते। ते बघू शकता तुम्ही, पूर्ण घटाची पूजा मांडून झालेली आहे सासूबाईंची आणि देवी सुद्धा अलंकारामुळे अतिशय छान दिसत आहे। अलंकार घालणे देवीच्या उपस्थितीला मान्यता देण्यासारखे आहे, ज्यामुळे आपल्या भक्तांच्या जीवनात उत्साह निर्माण होतो। अशा प्रकारे घट स्थापना झालेली आहे। त्यानंतर आम्ही देवीची पूजा केली आणि याच दिवशी आमच्या बिल्डिंगमध्ये सामूहिक स्तोत्रपठण होते। या स्तोत्रपठणामध्ये दरवर्षी आमच्या बिल्डिंगच्या बायका एकत्र येऊन प्रत्येक घरी ठरवल्याप्रमाणे महिषासुरमर्दिनी स्तोत्र आणि नित्यपावन स्तोत्रपठण करतात। नवरात्रीमध्ये सामूहिक स्तोत्रपठणाचे खूप मोठे महत्त्व आहे। सामूहिक स्तोत्रपठणामुळे कुटुंब, मित्र आणि समाजातील लोक एकत्र येतात, ज्यामुळे एकता वाढते। सामूहिक आराधना करताना आनंद आणि उत्साह तर वाढतोच, तर भक्तिपूर्ण वातावरणही तयार होते। इथे आज पहिल्याच दिवशी माझ्या घरी स्तोत्रपठण होणार होतं, म्हणून मी घरात थोडीफार तयारी केली होती आणि अशा प्रकारे आम्ही सगळेजण स्तोत्र बोलत आहोत। या देवी सर्वभूतेषु कृष्णारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमः। दृष्टिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। इथे आमच्या सोबत सामूहिक स्तोत्रपठण करण्यामध्ये काही बच्चे कंपनी सुद्धा सामील झालेली होती। महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ऐशतखण्ड विखण्डित रुण्ड वितुण्डित शुण्ड गजाधिपते विभुवजगण्ड विसङ्गरणक्षण संग परस्फुरदङ्ग नटत्कटके कनकपिशङ्ग पृषङ्ग निषङ्ग सङ्कटरुङ्गपटुके कृतचतुरङ्ग बलक्षितिरङ्ग घटद्भवरङ्ग। स्तोत्रपठण झाल्यानंतर मी सवाष्णी आलेल्या होत्या माझ्याकडे, म्हणून ब्लाऊज पीस आणि नारळाची अशा प्रकारे ओटी भरलेली आहे। ओटी भरणे हा एक धार्मिक रिवाज आहे, जो नवरात्रीच्या उत्सवाचे महत्त्व आहे आणि आध्यात्मिकताही यामुळे वाढवतो। खरं तर नवरात्री हा उत्सव स्त्रियांसाठी अतिशय आनंद घेऊन येतो, कारण या निमित्ताने स्त्रिया त्यांच्या आवडीप्रमाणे साड्या घालून नटून थटून एकमेकींना भेटण्यासाठी या निमित्ताने एकत्र येतात।
आणि या निमित्तानेच भक्तिभावसुद्धा आपल्यामध्ये जागृत होतो, कारण आपण या नवरात्रीमध्ये उपवास करतो, तसेच स्तोत्रपठण करतो एकत्र येऊन. त्यामुळे घरात सकारात्मक भावनासुद्धा निर्माण होते आणि सगळेजण आनंदाने यामध्ये सामील होतात. असा स्तोत्रपठणाचा कार्यक्रम अजून एका ताईच्या घरी आम्ही केला. खूप छान वाटलं आणि तेवढंच प्रसन्नही वाटलं. आजचा दिवस खरं तर नवरात्रीचा पहिला दिवस होता, पण अतिशय छान गेला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये भरपूर काही करण्याची आणि काही संकल्प करण्याची स्त्रियांची इच्छा असते आणि तसं स्त्रिया आपल्या जीवनात त्याप्रमाणे नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.